ग्रामदैवत प्रभू श्रीराम आणि गरुड रथाला सुमारे 250 वर्षांची जुनी परंपरा आहे। पारंपरिक श्रीराम रथयात्रेने रविवारी नाशिककरांच्या डोळ्याचे पारणे फिटले। सियावर रामचंद्र की जय, पवनसुत हनुमान की जय, जय सीता राम सीता असा जयघोष करत शेकडो वर्षांची परंपरा असलेली श्रीराम आणि गरुड रथ मिरवणूक रात्री उशिरापर्यंत रंगली। चैत्र कामदा एकादशीला येणारा नाशिकचा ग्रामोत्सव म्हणजे श्रीराम आणि गरुड रथोत्सव। तो नाशिककरांसाठी मोठ्या श्रद्धेचा आणि उत्साहाचा भाग आहे। यंदाचे उत्सवाचे मानकरी असलेल्या नरेंद्र बुवा पुजारी यांना सफेद फेटा बांधण्यात आला। परंपरेनुसार असणारे मानकरी रवींद्र दीक्षित यांच्या वाड्यात जाऊन परंपरेनुसार त्यांना निमंत्रण देण्यात आले। श्रीराम पंचायतनाची महापूजा झाल्यानंतर नारळ फोडून आरती झाली। हनुमान मूर्ती मंदिराबाहेर काढण्यात आली। श्रीराम मूर्ती, चांदीच्या पादुका हातात घेऊन मानकरी नरेंद्र बुवा पुजारी यांनी मंदिराला प्रदक्षिणा घालून मूर्ती चांदीच्या पालखीत ठेवली। नंतर कहार मंडळींनी परंपरेनुसार पालखी पूर्व दरवाजाने गरुड रथापर्यंत आणली। त्या ठिकाणी पालखी येताच उपस्थित भाविकांनी श्रीरामाचा जयघोष केला। महाआरती करून मूर्ती श्रीराम रथात ठेवण्यात आल्या। यावेळी श्रीराम रथ आणि गरुड रथ दोन्ही समांतर उभे केले। त्या ठिकाणी आरती करण्यात आली। आरतीनंतर गरुड रथ सायंकाळी 6:30 वाजता तर श्रीराम रथ 6:45 वाजता निघाला। रथाच्या पुढे सनई चौघडा, ढोल ताशांचे पथक होते। मस्तकावर छत्री धारण केलेले यंदाचे मानकरी नरेंद्र बुवा पुजारी रथाकडे तोंड करून उलट्या दिशेने मार्गक्रमण करत पुढे निघाले होते। यावेळी प्रभू रामचंद्रांच्या जयघोषाने अवघा पंचवटी परिसर रामनामात न्हाऊन निघाला। दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी आकाश भालेराव, नाशिक।